मी ॲडव्होकेट संतोष कुमार प्रभाकर बाराचारे सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीत खजिनदार पदासाठी उभा आहे। माझा संकल्प हा आहे की वकिलांसाठी सरसकट गृह विमा योजना राबवण्यात यावा। याचे कारण हे की अलीकडील काळात कित्येक वकील ॲक्सिडेंटमध्ये मयत पावतात, जखमी होत आहेत, तर त्यांना बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाकडून कुठलीही सुविधा नाही आहे। तर सगळ्यांना प्रश्न पडतो की अशी योजना राबवणे शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे। बार काउन्सिल ऑफ दिल्लीने त्यांच्या वकिलांसाठी एक गृह विमा योजना राबवली आहे। चीफ मिनिस्टर ॲडव्होकेट वेलफेअर स्कीम असं त्याचं नाव आहे। त्यात वकिलांना व त्यांच्या पत्नीला किंवा पतींना व 2 मुलांना 25 वर्षापर्यंत विमा संरक्षण मिळतो। यात त्यांना 10 लाखाचा लाईफ इन्शुरन्स व 5 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स मिळतो। यावर्षी जवळपास 75,000 वकिलांनी याचा लाभ घेतलेला आहे। त्याची सर्व माहिती मी आपल्या वकील वर्गांना दिलेली आहे। या व्यतिरिक्त माझा दुसरा संकल्प असा आहे की वकिलांना पौष्टिक अन्न हे न्यायालयीन आवारामध्ये मिळायला पाहिजे, जसे की सुगंधी दूध म्हणा, हळदी दूध म्हणा, उत्कृष्ट छान जेवण म्हणा। फास्ट फूड हे वकिलांसाठी खाण्याचं खाद्यपदार्थ असू शकत नाही। या व्यतिरिक्त माझ्या संकल्पपत्रातले अनेक इतर मुद्दे आहेत, जसे म्हणा ब्रॉडबँड ची सेवा देणं। आता ऑनलाईन सगळं काम सुरू असल्यामुळे ब्रॉडबँड ही एक वकिलांसाठी गरजेची आहे। या व्यतिरिक्त वार्षिक क्रीडा सप्ताह आयोजन करणं हाही एक माझा संकल्प वकिलांसाठी आहे। यापूर्वी मागील वर्षी मी खजिनदार पदाची निवडणूक लढवली होती। 3 वर्षापासून माझा या वकिलांच्या ग्रुप विम्यासाठी संघर्ष चालू आहे। मागील वर्षी मी पूर्णतः अपक्ष असताना वकिलांनी मला 350 मतं जवळपास देऊन आशीर्वाद दिला। त्याच बळावरती मी यावर्षी पुन्हा एकदा अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवित आहे। तर माझी सर्व वकील बांधवांना आव्हान आहे की आपण यूट्यूबवरती वकिलाच्या स्कीम जो दिल्ली वेलफेअर स्कीमच्या अंतर्गत राबवली जाते त्याची माहिती घ्यावी व दिल्ली वेबसाईटवरती याची डिटेल्स तपासून मला खजिनदार पदासाठी एकदा संधी द्यावी। मी खजिनदार पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून आहे।